काय नेमकं घडलं? म्हणजे चंद्रहार पाटलांची उमेदवारी अगदी डिक्लेअर करण्यात आली आणि त्यानंतर मग जे काही घडलंय ते आता आपण बघतोय या कलांमधनं. खरं तर मला वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण अपेक्षित आहे. विरोधक जसे सातत्याने राऊत साहेबांवरती बिल फाडतात तसं त्यांनी बिल फाडू नये. सन्मान्य राऊत साहेबांनी उमेदवारी जाहीर केली, ती परस्पर जाहीर आमच्याकडे काहीच होत नाही. सगळ्या पक्षाचा एकत्रित मिळून निर्णय होतो, सन्मान्य पक्षप्रमुखांच्या संमतीने निर्णय होतो. त्यामुळे अच्छा किया तो मैंने किया और बुरा किया तो दूसरों ने किया हे मोदीजींच्या तिकडे चालत असेल, आमच्याकडे असं चालत नाही. आम्ही मान्य करतो की विशाल पाटील पुढे जात आहेत, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि विशाल पाटील जरी असले, मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे, सत्यजित तांबे मागच्या वेळेला अपक्ष निवडून आले पण ते भाजपकडे गेले नाही. त्यामुळे आत्तासुद्धा विशाल पाटील निवडून आले तरी ते काँग्रेससोबत पर्यायाने महाविकास आघाडीसोबतच राहणार आहेत आणि त्यांचंसुद्धा आम्ही तितकंच मनपूर्वक अभिनंदन करतोय. त्यामुळे राऊत साहेबांवरती बिल फाडणं कृपया थांबवावं सगळ्यांनी. अगदी म्हणजे ती काय उद्धव ठाकरेंना न विचारता केली असं मला अजिबात म्हणायचं नाही. आघाडी धर्माचं पालन न करता केली गेली असं म्हणायचं आहे. शिवाय सांगलीमध्ये नेमकं शिवसेनेचं काय अस्तित्व होतं की ज्या जोरावरती ही जागा मागितली गेली. छत्रपतींची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये आपल्याला काही राहणार नाही असा प्रश्न उबाठाच्या मनात आला. तो अगदी योग्य आहे की प्रत्येक पक्षाला 6 जणांच्या गलबल्यामध्ये स्वतःचं अस्तित्व प्रत्येक प्रदेशात राहावं असं वाटत असेल. पण त्यावेळेला थोडे विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले गेले असते तर बरं झालं असतं. या स्टेजला आपण सुषमा अंधारेंना थोडंसं अभिनंदन पण करू. त्यांच्या पक्षाची कामगिरी चांगली होताना दिसते. मोदींना ते आव्हान देऊन तेवढ्या जागाच आणतायत का मागच्या एवढ्या हे सांगता येत नाही. पण आजची जी कामगिरी दिसते की महासत्तेला पण तुम्ही आव्हान देऊ शकता, त्याबद्दल त्यांना नेमकं काय वाटतंय, त्यांना प्रचारात काय काय वाटत होतं या मुद्द्यांवरही त्यांनी थोडंसं काही आपल्याला सांगितलं तर चालेल. मला वाटतं नक्की नक्की. सुषमाजी, तुमची प्रतिक्रिया आवडेलच घ्यायला. मला संजय क्षीरसागरांची प्रतिक्रिया मात्र याबद्दल घ्यायची आहे की नेमकं जे आता कल हाती आलेले आहेत त्यात जे चित्र दिसतंय त्याचा नेमका अर्थ काय काढायचा? प्रतिष्ठेची झाली होती. विश्वजित